हा सामना देखील महत्त्वपूर्ण असेल. ऐरोली वर्सेस पनवेल. मेडिटेक्स पनवेल वर्सेस युनायटेड ऐरोली. नाणेफेक जिंकलेले ऐरोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सिद्धेश वर्तक सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सिद्धेश, आणि निश्चितच तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राइकेडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे समर्थ आणि नयन. ऐरोली टीम राखीव खेळाडू द्या प्लीज. बॉलरचं नाव द्या प्लीज. एखादा राखीव खेळाडू असेल तर प्लीज पाठवा त्याला, कारण DBN लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. घर बसल्या देखील तुमच्या लवकरात लवकर पनवेलला सांगा, ऐरोलीला सांगा की DBN लाईव्ह आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या एन्जॉय करा आपलाच खेळ. काय अजय वर्तक, सुमित या ना इकडे, या ना इकडे या. हवा देखील आहे. सगळ्या बॅग घेऊन या प्लीज. सुमित इथे गोलंदाजी मार्क आहे. चला मॅच ऑन करा. प्लेस केलाय, चेंडूला जेन्युइन टच केलाय आणि आपण बघतोय एक धाव तिथे पूर्ण केली आहे. समर्थ अफलातून बॅटर आहेत आणि निश्चितच याही वेळेत अंदाज घेत आहेत की परिस्थिती सध्या कशी आहे. मगाशी ज्या पद्धतीने वारे वाहत होते सध्या तो प्रकार नाही आहे, मात्र तरी देखील हवा आहे आणि त्यानुसार बॅटिंग करावी लागेल. सातत्यपूर्ण धावा झालेत आज. अगदीच आपण पहिल्या सामन्यात बघितल्या तब्बल 89 धावा. त्यानंतर निश्चितच धावसंख्या थोडीशी आटली, मात्र तरीसुद्धा अगदी सरासरीचा जर विचार करता तर 12.5 धावा 13 धावा सातत्याने आपण या मैदानावर पाहू शकलो आहे. आता एक छोट्या चणीचा खेळाडू तो म्हणजे नयन मैदानाच्या आतमध्ये आहे, तो पाहणी करतोय एकूणच या एक मैदानाची. पंचांकडून काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील तुम्हाला. मैदान अतिशय ओपन आहे, 360 डिग्री मैदान आहे आणि त्यानुसार आनंद घ्यावा लागेल क्रिकेटचा. धन्यवाद धन्यवाद टीम आई जीवदानी विरार, गणेश काकडे अँड कंपनी, थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं, मात्र हार्ड लक. फुलटॉस बॉल आहे, ऑन साईडला टर्न केलाय, धावा मिळणार आहे तिथे. नयनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर आलाय, अगदी हा डीप मिड विकेटला चौकार. उत्तम ज्वेलर चौकार आपल्याला पाहायला मिळाला नयनच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. कनेक्टिंग तुम्ही आलात का? तर दुसऱ्या बाजूला गजानन मुलुंड 11 आलात का? येस, दोन्ही संघ आले. थँक्यू व्हेरी मच. नयनकडे पाहिलं तर निश्चितच मला मालवणीच्या प्रमोद कोळीची आठवण येते. अगदी असा स्टान्स, तीच हाईट. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार. गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतोय, उंचपुरा खेळाडू. वर पिच केलाय, इथे ड्राईव्ह चांगलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय, नाही थांबू शकणार. अजून एक उत्तम ज्वेलर चौकार. वेल प्लेड नयन. 4 धावा. हे आहे मास्टरफुल क्रिकेट. चेंडूच्या मेरिटवर जाऊन खेळणं काय असं हे दाखवताना नयन. मगाचा चेंडू अगदी आपण बघितला डाऊन द लेग जाणारा फुलटॉस डिलिव्हरी होती, अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये टोलवलाय. त्यानंतरचा थोडा वर पिच केलाय चेंडू. ओ हो, इथे पॅडल स्वीप करायचा होता. बॅटवरून चेंडू अगदी आपण बघतोय सरळ फेसवर लागलाय. नयन ऑल राईट आहेस ना? येस येस, इज ऑल राईट. बघा प्रत्येक खेळाडूची काळजी आम्हाला घ्यावी लागते. ऊन सध्या तेवढी तापलेत, मात्र आमच्याकडे चांगली व्यवस्था आहे. सध्या सनिकेत आणि दैदिप्य चांगली कामगिरी करतायत. स्वतः डॉक्टर सुद्धा आहेत. डॉक्टरी चालू आहे त्यांची, नो डाऊट. नेक्स्ट बॉल सुमित. समर्थ साडी समोर उडवलाय, फटका आकर्षक आहे.
थांबणार नाहीये चेंडू. वन बाउन्स सीमारेषा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. तुम्ही पाहताय क्लास ॲट इज व्हेरी बेस्ट. अगदी क्लास आहे. कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर फिरवणारा फलंदाज. इथे देखील अगदी आपण बघतोय फटक्यामधला क्लास, फटक्यामधलं टायमिंग एक्सक्विजिट. मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. अगदी धावा अडवलेत. 3 धावा अडवलेत आपल्या टीमसाठी. कमिटमेंटसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हे आहे 40+ क्रिकेट. सुपर्ब. गुड फिल्डिंग. फटका अप्रतिम होता, मात्र हवेचा विरोध झाला. अगेन्स्ट द विंड तुम्ही खेळताय हे लक्षात असू द्या. समर्थ कडू क्लास अपार्ट. सुपर बॅटिंग. धावसंख्येकडे लक्ष घालू. या पहिल्या षटकात 3 चौकाराच्या मदतीने धावा बनवल्या टीम मेडिटेक्स पनवेल संघानं तब्बल 15. त्यामुळे या मॅच मध्ये देखील तुम्हाला जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल हे सांगायची गरज नाहीये. फक्त एकच गोष्ट सांगेल, जी एकूणच आमची प्रेक्षकांची संख्या आहे त्यांना की पाहत राहा या लेजंडचं क्रिकेट. आमचे समालोचक मित्र प्रमोद शेडगे नेहमीच सांगतात कित्येक उन्हाळे, हिवाळे, पावसाळे या खेळाडूंनी पाहिलेत. त्यामुळे त्या सगळ्यांना ते आता पुरून उरलेत. सध्या खेळ अगदी त्यांच्या नसानसात आहे. प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. प्रशांत ना 15 धावा पहिल्या षटकामध्ये. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला गोलंदाज. हे बॅटल पाहायला आवडेल. मागच्या काही वर्षात 40+ क्रिकेटनं जे रूप घेतलंय ना ते देखील अचंबित करणार आहे. अगदी ऑल इंडिया 40+च्या देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ऑक्शनद्वारे त्या निवडल्या जातात आणि त्यानुसार अगदी ऑल इंडिया 40+चे खेळाडू आपल्याला वेगवेगळ्या विभागात पाहायला मिळत आहेत. आपल्या वसई परिसरातील, विरार परिसरातील, पालघर जिल्ह्यातील, ठाणे परिसरातील, मीरा भाईंदर असो, मुंबई असो, अनेक वेगवेगळ्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या या एकूणच मैदानावर नवी मुंबई वर्सेस पनवेल सुरू आहे. म्हणजेच काय, रायगड. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. डोंट वेस्ट टाइम. पंचाच्या भूमिकेत गंभीर यांना तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला JP सर. चला चला मॅच ऑन करा. खेळ सुरू ठेवा कारण वेळ नाही आहे मित्रांनो. 3 वाजत आलेत. अजूनही 4 सामने बाकी आहेत. व्हाईट बॉल आहे. थोडासा जास्त ऑफस्टिक सोडणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गॉगल परिधान आहे, कॅप परिधान आहे. या अवस्थेत गोलंदाजी सुद्धा होतीये. एक्सपिरियन्स बोलतोय. व्हाईट बॉल आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केलाय. स्ट्रॅटेजी असते. युनायटेड ऐरोली. शॉट आहे. अगदी शॉट आहे. समर्थ कडूचा तडाखा पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला युरो पॉवर षटकार. मगाचा चेंडू वाईड होता. 7 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत एकूणच फलकावर दिसत आहेत. DBN लाईव्हची स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त टेलिकास्ट आणि नो डाऊट DBNने जी प्रगती मागच्या 3-4 वर्षात केली ना ती अफलातून आहे. सगळ्याच्या पसंतीचं हे चॅनल. आजही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. पुढे अजून एक मोठा फटका. लांबी आपण बघतोय ती मिळणार का. हा झेल सुटलाय. हा झेल सुटलाय. समर्थकडून जागेवरच होते. दुसऱ्या धावेसाठी आलेत. उंची जबरदस्त होती. अगदी 6 मजली फटका होता. मात्र नाही झेल होऊ शकला.
कठीण होता हा झेल, नो डाऊट, कारण हवेचं प्रमाण आहे, त्यानंतर सूर्याची प्रखर किरणं देखील आहेत. त्या सिच्युएशनमध्ये 10 ते 12 पावलं धावत जाऊ चेंडूच्या खाली येणं, त्यानंतर नजर ठेवणं कठीण होता. मात्र प्रयत्न चांगला केला त्या फिल्डरनं. इथे जीवदान लाभतंय समर्थ कडूला. धावसंख्या अजून पुढे सरकते, 24 वर जाऊन पोहोचलंय. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा होता, पुन्हा एकदा हवेत खेळले. चेंडू होता कुठे, चेंडू आला कुठे, अगदी एकूणच हवेतच गिरकी घेतलाय चेंडूला. समर्थ कडू कांट बिलीव्ह. अगदी हा चेंडू आपण बघतोय जवळजवळ यायला पाहिजे होता एक्स्ट्रा कव्हरला बाहेर, मात्र तो इनसाइड सर्कल अगदी हवेत गिरकी घेतलाय. त्यामुळे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला भरपूर त्रास झाला, अगदी त्रास झाला. युनायटेड ऐरोली विचार करत असतील की हे मैदान आहे तरी काय, मात्र सध्या कृपा आहे पवन राजाची, आणि पवन देवता सध्या जबरदस्त कृपा दृष्टी ठेवून आहे. हवेचं प्रमाण, तुम्हाला जास्तीत जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळावं लागेल, चेंडूच्या पेसचा वापर करावा लागेल, समोर खेळताना शेअर टायमिंग दाखवावं लागेल, क्रिकेटचा दर्जा तुम्हाला 1 स्टेप अहेड जाऊन पुढे ठेवावा लागेल. कारण लक्षात घ्या, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणाराच खरा माणूस असतो, खरा खेळाडू असतो. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल दोन्ही संघांना. व्हॉट अ शॉट, याला म्हणतात क्रिकेट. वा नयन, वा ब्युटी, अफलातून युरो पॉवर षटकार. काय ते टायमिंग, काय ती नजाकत, वाह वाह वाह, सुबह. कडक, अगदी कडक फटका पाहायला मिळाला दुपारच्या या जबरदस्त उन्हामध्ये. पुन्हा एकदा अगदी टर्न झालेले होते. या अगोदरच फाईन लेगला टार्गेट करण्याचा मानस होता, मात्र चेंडू भरपूर वेगानं यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हमध्ये जातात. या चेंडूवर कमबॅक करताना प्रशांत पाहायला मिळत आहेत. मात्र याही षटकात धावा येताना दिसत आहेत, कारण धावसंख्येकडे लक्ष घातलं तर 31 झाले. पहिल्या ओव्हरमध्ये ती 15 वर होती, म्हणजे आतापर्यंत मोहनच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्येनं अगदी रौद्र रूप धारण केलंय. धावसंख्या 41. पनवेल वरून आलोय, अगदी मोठा प्रवास करून आलोय. सहसा निश्चितच लगेच परत जायचं नाहीये. या आविर्भावात ही बॅटिंग सुरू आहे, आणि काय पार्टनरशिप. मागच्या काही सामन्यामध्ये आपल्याला सलामीच्या धावांसाठी जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते आहेत. सुपर. नयन आणि समर्थकडे ही जोडी जमली आहे, अगदी जमली आहे. क्रिकेटिंग शॉट त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. चेंडूवर राज्य काय करणं कसं असतं ते देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. मोहन, नेक्स्ट डिलिव्हरी कशी असेल. ओ, यावेळेला काय स्वीप केलंय, अगदी झाडू मारलंय एकूणच विकेटवर, आणि तिथून चेंडूला दिशा दाखवली आहे, ती म्हणजे फाईन लेग बाउंड्रीची. जबरदस्त फटका, उत्तम ज्वेलर चौकार. समर्थकडू जबरदस्त फॉर्म मध्ये, अफलातून फॉर्म मध्ये, 25 धावा नाबाद. थोडीशी चूक होते रनवे मध्ये, त्यामुळे निश्चितच आपण बघतोय पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. मोहन यांच्या पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा. ऐरोली वर्सेस पनवेल मॅच सुरू आहे. पनवेल संघ आतापर्यंत बरीच धावसंख्या जमू शकला. इथे देखील आपण लोड फुल टॉस डिलिव्हरी होती, डीप मिड विकेटला टर्न केलाय चेंडू. एकच धाव मिळणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण. एक गोष्ट दिसते आहे, त्यांचा मास्टरफुल खेळ, बराच अनुभव घेऊन येत आहेत, आणि त्या अनुभवाद्वारे अगदी चेंडूला ज्या पद्धतीने दिशा दाखवतायत, ज्या पद्धतीने चेंडूवर राज्य करतायत, ते अगदी अद्वितीय आहे. मात्र एका बाजूला नयन, काय क्लास दाखवलाय. अगदी उंची कमी आहे, मात्र कीर्ती अगदी महान आहे. बरेच इंटरनॅशनलचे मोठे मोठे खेळाडू आठवतात, नो डाऊट, कोण विसरेल.
भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अगदी डान्स बघा किती क्लास आहे. एवढा ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, इथेही धाव मिळणार आहे. स्ट्राईक रुटेड होते, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल या षटकातील. अजून आपण बघतोय एक धाव फलकावर. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. 2 षटका आणि 4 चेंडू संपलेली आहेत. 47 धाव फलकावर. ही धावसंख्या 70च्या पलीकडे गेली तर मॅचला अजून मजा येणार आहे. कारण एका बाजूला युनायटेड ऐरोली संघाला देखील विसरून चालणार नाही आहेत. बऱ्याच गोष्टी कमावल्यात आजपर्यंत लाईफमध्ये. मिस्टर स्ट्रोके धावा इथेही मिळतील. अगदी अंगालाच धावा आहेत समर्थ कडूच्या. इथेही 4 धावा. उत्तम ज्वेलर्स लकी चौकार. या दोन्ही बॅटरसाठी नयन आणि समर्थ कडू 51 धावा नाबाद. अजून एकही विकेट नाहीये. काय बॅटिंग केलंय. 10 चेंडू 30 धावा समर्थ कडू आणि नयनच्या 7 चेंडूमध्ये 20 धावा. ड्राईव्ह बघा, अफलातून ड्राईव्ह आहे. भरपूर मोठं चेस आहे. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावावर समाधान मानावं लागेल. हे षटक जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय धावा देऊन गेले. आतापर्यंत जर बघितला तर 18 धावा फलकावर लागलेत. षटक संपले. 3 धावसंख्या 53. सरासरीकडे लक्ष घातलं तर आपण बघतोय अगदी 17च्याही पलीकडे सरासरी दिसते. जवळजवळ 18 धावा प्रति षटका मागे. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे ते म्हणजे टीम मेडिटेक्स पनवेलचं. मी माशी म्हटलं की खेळाडूंची यादी त्यांची ती आली, फक्त 8 नावं मला दिसत आहेत. समर्थ कडू, नयन पांचाळ, निलेश, कैलास, संजय, त्याच्यानंतर तुषार, दिनेश आणि राम. बाकीचे 3 कुठे आहेत. सध्या पनवेल ट्रेन मध्ये असतील ते. बॉलर तोच ना, सुमित ना. सुमित येत आहेत आय थिंक गोलंदाजी मार्गवर. ऐरोली संघाकडे देखील एक्स्ट्रा खेळाडू नाही आहे का. आणत चला फक्त 11 निशी येऊ नका. जागा बनवली, जागा दाखवली आहे. नयन म्हणजे क्लास अपार्ट आहे, नो डाऊट. अगदी जिथे फटका जातो तिथे जागा दिसते. 4 धावा इथेही मिळत आहेत. छोट्या चणीचा हा महान खेळाडू. सुपर बॅटिंग. अगदी बॅकफुटला केले, कट केला, पाहिलं की थोडं तरी स्लाइस केलं तरी देखील धावा मिळतील. आणि जी फ्लाय स्लिप आहे तिला बीट करून चेंडू अगदी गेलाय या लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकारासाठी. उत्तम ज्वेलर चौकार. थोडंसं फंबल झालं होतं, मात्र समर्थ इंटरेस्टेड नाही आहेत. ही पार्टनरशिप अविरतपणे सुरू आहे. 58 धावा फलकावर. समर्थ कडू 11 चेंडू 32 धावा. अजून वेळ आहे. इथे देखील कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल का या मैलकीतील अजून एक अर्धशतक. उंबरठ्यावर आहे तसं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग सुरू आहे नक्कीच हे जे टार्गेट आहे ना ते रिचेबल आहे. सुमित सज्ज झाला. आतापर्यंत बघितलं तर 8 चेंडूमध्ये त्यांनी 20 धावा खर्च केलेत. प्लॅन करतोय तो की कशी विकेट मिळेल, मात्र कुठेतरी दैव साथ देत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला क्लास बॅटिंग सुरू आहे. यावेळेला हा फटका बघा, ऑन द टोज. चेंडू जास्त वेळ हवेत आहे. मोहन आहे जेलखाली. विकेट आली आहे. ऍट द एंड विकेट आली आहे. समर्थ कडूला परतावा लागेल. अगदी 58 धावा असताना हा पहिला गडी बाद होतोय टीम मेडिटेक्स पनवेलचा. विकेट डाऊन.
वेल डन कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट यालाच म्हणतात. निलेश येतोय आता बॅटिंग साठी. निलेश येत आहेत नवीन बॅटर. समजची चांगली बॅटिंग 32 धावा केल्या आपल्या टीम साठी. चला बॅटर लवकर जा प्लीज, डोंट वेस्ट टाइम. बघा हा सामना 4च्या आधी कुठल्याही परिस्थितीत संपला पाहिजे. त्यानंतर दोन्ही संघ जे नेक्स्ट मॅच आहे त्या दोन्ही संघांना मी कॉल देतोय आत्ताच. जरा प्लीज आमच्या टॉस बॉक्स कडे कॅप्टन प्लीज या. आणि विनंती आहे की लगेच आपली प्लेइंग लिस्ट जी आहे ती फिलअप करा. कनक 18 आणि गजानन मुलुंड 11 टीम कॅप्टन. ओ यावेळेला अगदी आपण बघतो एक वेगळा स्कूप करण्याचा प्रयत्न होता, दिशा दाखवायची होती, मात्र चेंडू बॅटवर नाही आहे. निलेश नवीन बॅटर पहिला चेंडू डॉट खेळतोय. सुमितचं मात्र कौतुक करीन, विकेट आल्यानंतर तो एक वेगळा भासलाय, एक वेगळी ऊर्जा संचारते गोलंदाजामध्ये आणि तेच दिसलंय. अफलातून ऍक्शन आहे. रनवे बघा त्यांचा, रिदम चांगला आहे. अगदी शॉर्ट बॉल होता, अगदी शॉर्ट बॉल होता, मात्र हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप डिलिव्हरी, व्हाईट बॉल. पंचांचं योग्य लक्ष, पंचांच्या भूमिकेत गंभीर यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम नारंगी. सुमित हा चेंडू योग्य आहे, हा चेंडू योग्य आहे. बॅकफुटला कदाचित खेळणं कठीण होऊन बसू शकेल, कारण गोलंदाजी ज्या मेरिटवर होते, समोरून वारा येतोय आणि कुठेतरी फटका खेळताना तुम्हाला अगोदरच खेळावा लागेल, चेंडूच्या मेरिटवरच जाऊन खेळावा लागेल. वाट पाहू नका, तर कदाचित वेगळ्या भाषेत म्हणायचं झालं तर वाट लावा. वर पिच केलाय, ड्राईव्ह चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला कुणी नाहीये, 4 धावांचा शिक्का आहे. गुड शॉट निलेश, सुपर शॉट आलाय. उत्तम ज्वेलर्स चौकार. सरासरी अजूनही आपण बघतोय जवळजवळ 16 धावा. चार षटक संपलेत, लक्षात घ्या. विकेट आणि धाव संख्या थांबली आहे ती म्हणजे 73 वर. 74 धावांचं लक्ष, जवळजवळ 15 धावा प्रति षटका मागे. काय मॅच होईल हे आत्ताच लक्षात येत आहे. कुठेही जाऊ नका, लगेच आपण टॉस साइड कडे वळूया. दोन महत्वपूर्ण संघ आहेत, कनक 18 तर दुसऱ्या बाजूला गजानन 11 मुलुंड. या दोन्ही संघांचं स्वागत आणि लगेच आपण करणार आहोत तो म्हणजे पुढील मॅचची नाणेफेक म्हणजेच टॉस. राजेश प्राइजेस अर्थात धीरज वर्तक, पैशन मीम्स अर्थात पूजा रोहन पाटिल, मायालय हाउस नंदाखाल अर्थात कुमार वर्तक, सागर चौधरी, निशांत नाईक, सागर पाटिल, विजय रेस्टोरेंट्स अर्थात अमित चुरी, प्रीत विवेक म्हात्रे, डॉक्टर प्रशांत पाटिल विरार, एम गजानन मुलुंड वर्सेस कनक 18. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि राजेशजी वर्तक ज्यांच्या माध्यमातून खास वेलकम किट प्रदान झाले त्यांच्या शुभ हस्ते निश्चितच होते नाणेफेक. 5 ओव्हरची मॅच
गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. 8 प्लेयरने खेळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल धावसंख्या फलकावर 73 आणि 74 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. सुमित स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रशांत नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतात. 5 षटकांमध्ये 74 धावा. समर्थ कडूने जी बॅटिंग केली 32 धावांची अप्रतिम खेळी करत असताना आपण पाहिलात. आणि त्यानंतर नयनने जी बॅटिंग केली ती क्लास दर्जाची आपण पाहू शकलात. तुमचा तो क्लास, तुमचा दर्जा तो दाखवता आला पाहिजे आणि त्यामुळेच प्रथम बॅटिंग करत असताना एका साईडला संघ मेडिटेक्स पनवेल संघ 8 प्लेयरने खेळत असताना पाहायला मिळतोय. चला सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. कोण आहे बॉलर? नयन आहे का? नाही, नयन तर विकेट कीपर आहे. चला घाई करायची, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. त्यांचा असोसिएशन आहे ना, असोसिएशन. चला सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. पहिलाच बॉल पायावर जाऊन आदळलाय. खेळपट्टीवर बॉल राहतोय. नयन मात्र फेकी करतील. चान्स घेतला होता. 1 रन मेल लेगबायच्या स्वरूपात जयप्रकाश गरजसर दर्शवत असताना आणि समर्थ कडू बॅकअपसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. काय या फलंदाजाने पूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला आहे. भारतभर समर्थ कडू हे नाव टायटल आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा त्याने सुपर बॅटिंग केली. चांगला बॉल डिलिव्हर केला होता आणि यानंतरचा हा बॉल फुल टॉस बॉल आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार युरो पॉवर षटकार. 6 धावा. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत. स्विचचे फटके खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील का? मोठा प्रश्नचिन्ह. काय विकेट किपिंग, वा सुपर. फलंदाज यावेळेला प्रशांतला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. विकेट डाऊन. अतिशय वाखाणीजोगे आणि तेवढीच विकेट किपरची चाणाक्ष पण आपल्याला पाहायला मिळाला. सप्लाईने मात्र बॉल कॅरी करत असताना कलेक्शन अचूक पद्धतीने केलं आणि विदिन सेकंदामध्ये मात्र बॉल स्टंप्सला स्पर्श करत असताना झटपट विकेट मिळाली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. 8 वर 1. 74 धावांचा पाठलाग करताना 8 धावा या फलकावर. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळतो. समर्थ कडू पुढे ससावेल तत्पूर्वी कोणती धाव मिळणार नाही.
निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा खोलवर चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक स्ट्रेट हिट सुपर क्लाइमिंग. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता उत्तम दर्जाचा उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला ऑन साईडला. जे लहान मुलं आहेत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये सायकल कृपया करून कोणीही मात्र चालवू नका. यावेळेला आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आदेश पाटील आम्हाला दर्शवतात की 13 धावा 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. आता 24 बॉल आणि 61 रन हे सामन्याचं समीकरण. 24 बॉल 61 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गजानन 11 मुलुंड हा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये स्वतः श्रेयस इंदुळकर यांना सुद्धा आपण पाहू शकणार आहोत. जबरदस्त एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख संदीप पवारसारखा खेळाडू, अजित परबसारखा खेळाडू आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित आहे. शिवाजी पाडेकर स्वतः कर्णधार. त्यानंतर संदीप सिंगला आपण पाहतायत. मनीष भगत, जितेंद्र राऊत, विजय शिंदे, प्रशांत कदम, अमित खांडगे. त्यानंतर आपण पाहिला विकी वैती आणि प्रदीप सिंग. अशा पद्धतीने मात्र प्लेइंग 15 आमच्यापर्यंत यावेळेला जरूर दिली गेले. प्लेइंग 13 आहे. गोलंदाज आय थिंक सो राम यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता 24 बॉल 61 रन. हा बॉल जर आपण पाहिला खूपच बाहेर होता. आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन मिळेल वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. 14 रन्स 74 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. मनात आणलं तर प्रत्येक गोष्ट शक्य होणारी वाटते. परंतु त्यासाठी मात्र आपला सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळात. यावेळेला इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेलाय. समर्थ कडू त्या बॉलचा पाठलाग करतायत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. आराम के साथ फेकी करतील. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील गणेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 16 रन. धावा चांगल्या आहेत, नो डाऊट अबाउट इट. जरी एक विकेट गेली तरी सुद्धा मात्र धावांचा वेग काही थांबलेला नाहीये. हे महत्त्वाचं पाहायला मिळतं. कारण एक विकेट जरी गेली दबाव घेतलेला नाहीये. सिंगल डबलला रोटेट केलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. नयन थोडेसे दूर आहेत. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेले. 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 बॉल आणि 57 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मेडिटिक्स पनवेल टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 73 धावा फलकावर तब्बल लगावल्या. समर्थ कडूच्या कुशल नेतृत्वावर आणि त्याचप्रमाणे नयनने जी बॅटिंग केली ते 29 धावांची आक्रमकता सिद्ध केली आणि कॉन्ट्रीब्युशन दाखवलं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. या वेळेला स्विच हिट मारण्याच्या प्रयत्नात दांडीगुल. फलंदाज सुमितला सुद्धा परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 2nd विकेट डाऊन. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहत आहेत धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 17 या धावसंख्येवर 74 धावांचा पाठलाग करत असताना 57 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. 21 बॉल
आणि 57 रन हे सामन्याचं समीकरण आहे. युनायटेड ऐरोली एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई या ठिकाणाहून येत असताना आज भरपूर मोठमोठे संघ आणि दुरून प्रवास करत आले आहेत. यावेळेला सुंदर पाळेल स्ट्रोक खेळलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. वेगेचा फायदा उचलला रामच्या गोलंदाजीचा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट, 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. फलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळतोय राम पॉल. उदरनिर्वाहासाठी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच मात्र हे आपल्याला पाहायला मिळतात जे फेरीवाले असतात. कारण याच क्रिकेटने, टेनिस बॉल क्रिकेटने एक व्यवसाय दिला. सध्या अंपायर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गंभीर आणि जयप्रकाश घरत यांना आपण पाहू शकतायत. तर चेतनजी बोवलेकर सर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आजच्या दिवसामध्ये 20 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण. चौकार षटकार येतील का? कारण आल्या आल्या राम पॉलने अतिशय शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठचा चौकार दाखवला. चांगला बॉल, क्लीन बोल्ड. वाह, काय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. त्या वेगेबरोबर मात्र नियंत्रणबद्धता आपण पाहू शकताय. संपूर्ण मात्र यावेळेला श्रेय द्यावं लागेल या गोलंदाजाला. सुपर एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज बाद. राम पॉलला मात्र यावेळेला समजलं नाही. पाण्याची व्यवस्था मात्र कमिटीच करेल, लक्षात घ्यायचंय. आहे आमचे आयोजक खंबीर आहेत, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विनंती असेल. थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला असतील 21. या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 53 रन्सची आवश्यकता आहे. 8 रन देत 2 विकेट्स मिळवलेत. क्या बात आहे. राम गोलंदाजी मार्कवर. 5 बॉलचा खेळ झालाय आणि चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा, वेगेबरोबर नियंत्रण बरोबर लयबद्धता, लयबद्धतेबरोबर एकाग्रता, एकाग्रतेबरोबर अचूकता आणि भेदकता अशा गोष्टींचा वापर मात्र यावेळेला जरूर करत असताना रामला आपण पाहताय स्वतःला झोकून देतोय. कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल. भन्नाट वेग होता. नयनला सुद्धा हा बॉल मात्र बीट करून निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिझनला तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि इथून जर आपण पाहिला तर कोण म्हणेल 40+ क्रिकेट सुरू आहे, तेवढीच चांगली फिटनेस अप्रतिम पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना कनक 18 वर्सेस गजानन मुलुंड 11. गजानन मुलुंड 11 टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारण्याचा धाडसी निर्णय घेतला गेलाय आणि फलंदाजीसाठी 5 रन केले गेले ते कनक 18 या टीमला. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 22ला 3. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 52 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 18 बॉल 52, 17.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. धावा होऊ शकतात कारण या खेळपट्टीवर धावा झालेत. धावा डिपेंड सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही समान न्याय देणारी खेळपट्टी सध्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली खेळपट्टी बनवले. राजू मिश्रा यांनी सुद्धा मात्र ते शब्द जरूर उच्चारले गेले होते की खेळपट्टी पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. जसं
ग्रामीण धमाका बिग बॅशला कोणगावच्या मैदानात एक प्रश्न विचारला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने कुणाल दत्ते सरांनी सरोज प्रमाणिकला आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की या पिच क्युरेटरची कौतुक करावं लागेल आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावाला सुद्धा मात्र आम्ही घेऊन जाऊया पिच क्युरेटरला. म्हणजे पिच क्युरेटरची सुद्धा तेवढीच मागणी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते, ते आपण विसरून चालणार नाही आहे कारण त्यांची मेहनत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. अप्रतिम चांगला बॉल, हीच खासियत आहे समर्थ कडू या खेळाडूची. समर्थ कडूला आपण पाहतायत एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याची ओळख. लेफ्ट आर्म गोल्डन इरा ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलंय. वन बाउन्स ओव्हर द रोप. उत्तम ज्वेलर्स 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26, लॉस ऑफ 3 विकेट. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. नयनची चपळाई पहा, जबरदस्त पाहायला मिळते. अप्रतिम ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, क्लास बॅटिंग पाहायला मिळाली होती. 29 धावांची लयलूट करत असताना पाहायला मिळाला. त्या अगोदर समर्थ कोडूने जी बॅटिंग केली 32 धावा च्या बॅटमधून आल्या आणि त्यांच्याच कुशल नेतृत्वावर 73 पर्यंत मजल मारली आणि सध्या आता डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढत चाललेत. इनसाइड आउटचा फटका, चांगला टायमिंग आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला सरळ बॉल निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनचा वेध घेत. चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. फिल्डरला निवडलं यावेळेला, परंतु त्याला बीट केलं या बॉलने आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि चौकार. लगातार चौकारांचा मात्र यावेळेला वर्षाव केला जातोय. राहुल यांच्या बॅटमधून टेक्निकली स्ट्रोक येत आहेत. तंत्रशुद्ध फटक्यांचे बेताज आहेत. राहुल सध्या फायर होत आहेत. बॅट 4 झाले त्यांची. धावांचा वेग वाढत चाललाय. आता संघाची धावसंख्या 34, 14 बॉल 40 रनची आवश्यकता. तुम्ही बॅटिंग तर बिंदास करू शकता, परंतु फिल्डिंगसाठी मात्र 11च्या 11 प्लेयर तर असायलाच हवेत. कारण अशा प्रकारचे मात्र आता स्ट्रोक जे येत आहेत ना ते अप्रतिम पाहायला मिळत आहेत, कारण हे नुकसानकारक मात्र फिल्डिंगच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. आता 12 बॉल 39 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 39 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक हलकीशी छोटीशी विश्रांती डीजेच्या माध्यमातून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत कोळी या आपण त्यांच्याकडे जाऊया. बारा बॉल आणि 39 रन हे सामन्याचं समीकरण. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचले गेले. 12 बॉल 39, 19.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. कदाचित रामला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणले की काय हे षटक निर्णायक असेल. चला स्पीडअप करा जरा गेम. गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर आणा. वेळीची दिरंगाई न करताना. सध्या पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण वळूया अनिकेत कोळी यांच्याकडे.
खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 रनची आवश्यकता आहे. 40+ क्रिकेट अनुभवाचा धमाका. भरपूर वर्ष आपल्या करिअरमध्ये चांगलं क्रिकेट खेळलेत आणि त्यामुळे एक वेगळाच अनुभव त्यांचा सातत्याने पाहायला मिळतो. तरुणांना प्रेरणास्थान मिळतात आणि अजूनसुद्धा 40+ खेळाडू एकगाव फॉर्मॅटसुद्धा बिलॉंग करताना पाहायला मिळतात. काही खेळाडू हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे, कारण एकगाव फॉर्मॅटला त्यांची गरज आहे. आणि या क्रिकेटनेच या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी दाखवून दिलं आहे की आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो आहे. अजूनपर्यंत आमची तेवढीच चांगली फिटनेस आहे आणि त्यामुळे आरोग्य ही संपत्ती म्हणून ओळखलं जातं. हेल्थ इज वेल्थ. आणि 40+ खेळाडूंची टॅगलाईन एकच आहे, एक धाव आरोग्यासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35 धावा. कारण जगातील सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर ते आहे आपलं शरीर. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. त्यामुळे आरोग्य हीच खरी संपत्ती म्हणून ओळखली जाते आणि तेच मात्र आज 40+ खेळाडू दाखवत आहेत. सध्या तरी त्यांच्या क्रिकेटच्या माध्यमातून यावेळेला ऑन साईडला लो फुल टॉस बॉल. व्हॉट अ शॉट. राहुल यांच्या बॅटमधून मात्र कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत युरो पॉवर षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 33 रनची आवश्यकता असेल. थोडंसं कुठेतरी थकवा त्यांना जाणवतोय असं स्पष्टपणे दिसतंय. त्याचमुळे सगळेजण खेळाडू येत आहेत, त्यांना समजवत आहेत. मात्र थोडंसं कुठेतरी उन्हाचा तडका वाढत चालला आहे आणि त्यामुळे आता उष्णतेचं प्रमाण वाढत चालत असताना अशा वेळेला तुमच्या शरीरात पाणी जास्तीत जास्त प्राशन झालं पाहिजे, पाणी गेलं पाहिजे आणि त्यापासून तुम्हाला डिहायड्रेशनपासून वंचित राहता आलं पाहिजे. क्रिकेटचा खेळ अगदी अद्भुत आहे. सामना आता मात्र यावेळेला बॅलन्स 50-50% चान्सेस अजूनसुद्धा दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 33 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 33 रन हे सामन्याचं समीकरण. उजव्या हाताने चांगला बॉल होता, खोलवर चेंडू पाहायला मिळतो. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना राहुल चांगली बॅटिंग करतोय. राहुल सध्या तरी आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्त्व देतोय, चौकार षटकारांचा पाडा बोलतोय. आणि सध्या यावेळेला आपण पाहत आहेत बैलगाडा शर्यत ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत तसंच कुठेतरी दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. राम प्रत्येक बॉलवर त्याला थकवा जाणवतोय हे स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत. 9 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असेल. पहा खेळपट्टीवर थांबल्यानंतर धावा ऑटोमॅटिकली येतात. ह्या 2 फलंदाजांनी सध्या तरी तेच दाखवून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की खेळपट्टीवर थांबायला हवं. जरी षटकार आला परंतु तो वेग मात्र त्याचा थांबत नाही आहे. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर गणेश गॉन. आज श्रेयस तेंडुलकर यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. जबरदस्त एक क्रिकेटर. नेहमीच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. सध्या ते मांडुप्या टीममधून सातत्याने बिलॉंग करतात. कनक 18 गजानन मुलुंड 11 संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. त्या टीममधून गजानन मुलुंड 11 टीममधून बिलॉंग करताना पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट फक्त निमित्त आहे, परंतु सर्वांच्या एकमेकांच्या गाठीभेटी होत असताना त्या आठवणींना उजाळा. कारण क्रिकेट असा खेळ आहे आणि एखाद्या वेळेला तुम्ही जर भेटलात, गप्पा गोष्टी केलात तर संपूर्ण दिवससुद्धा कमी पडेल या क्रिकेटच्या विषयी बोलण्या इतकं. भरपूर काही असतं, ते किस्से असतात, त्या आठवणी असतात. आणि यावेळेला समर्थ कडूच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मात्र इथे हळूहळू
आता सामना एका साईडला झुकताना पाहायला मिळतोय. फलंदाज मिस्टर कैलाश बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्थिर राहिले आतापर्यंत 42 या धावसंख्येवर 42 विजयासाठी 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 7 बॉल 32 रन. पाच बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण. मोठे फटके मारावे लागतील या 5 बॉलवर. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खूप चांगला फटका. मिडॉनचा फिल्डर कोणी नाही आहे, मात्र यावेळेला आपण पाहिलं तर आउटफील्डच्या वरून सरळ बॉल निघून येईल 4 रनसाठी. उत्तम ज्वल चौकार. आता अनुक्रमे 4 बॉलवर 4 षटकार मारावे लागतील. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम सध्या आपण अनुभवत आहेत. आजचा सलग 3रा दिवस. पहिल्या दिवसात आपण समाज बांधवांना स्थान दिलं होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून वाडवळ समाज चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. 12 टीम्सला प्राधान्य दिलं गेलं होतं. वन डे फिनिश तो सामना आपण पाहिलात. यावेळेला ऑन साईडला राहुल थांबणार नाहीये. काय जबरदस्त बॅटिंगचं पृथक्करण करत असताना सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 56 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता. 3 बॉल 3 मोठे फटके षटकारच ठोकावे लागतील. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डरच्या वरून मात्र चेंडूला कडक शॉट खेळले राहुल. वॉड बॅटिंग.
आता या वेळेला बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 12 रन. जसा सामना आपण पाहिला होता पागदर एकविरा स्पोर्ट्स आणि आई जीवदानी विरार या 2 टीमच्या दरम्यान झाला होता, त्याच पद्धतीने हा सामना होताना 74 धावांचा पाठलाग करताना राहुलची बॅट तळपले आणि इथून चांगली बॅटिंग करत असताना 2 बॉलवर 2 षटकार. आता 2 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण आहे. उजव्या हाताने पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत, एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. आता 1 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता. जिद्दीने खेळलेत. जरी या वेळेला आपण पाहिलं तर युनायटेड ऐरोली टीम सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु त्यानंतर जो राहुलने जी बॅटिंग केले ते अप्रतिम पाहायला मिळते आणि त्याचे शॉट सिलेक्शन पहा, क्लास पाहायला मिळाला. 43 वर तो सध्या बॅटिंग करतोय. आउटस्टँडिंग. यावेळेला ऑन साईडला वा राहुल मात्र जरूर पराभूत झाले 3 धावेने, परंतु राहुलने मात्र मने जिंकली. एक्झॅक्टली सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात खेळपट्टीवर टिकून राहिले. जुनं क्रिकेट काय असतं पुन्हा एकदा मात्र राहुल यांनी दाखवलं. गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलं होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयी संघाचं जरूर हार्दिक अभिनंदन असेल. संघ पाहायला मिळतोय मेडिटेक्स पनवेल आणि युनायटेड ऐरोली नवी मुंबई टीम. आपण वेळेवर हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. आणि आपले कॅप्टन लगेच या, आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तर समर्थ कडू ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राहुल जबरदस्त बॅटिंग. जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय बॅटिंग केली. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे खणखणीत षटकार, चौकारांचा पाऊस पडला. सुपर बॅटिंग राहुल मॅग्निफिसंट. चला या ऐरोली टीमचे कॅप्टन आपण लगेच या, सन्मान आपला या ठिकाणी केला जाईल. चला या आपण मॅन ऑफ द मॅच समर्थ कडू आपण यायचं आहे व्यासपीठावर या. आणि तसंच पराभूत झालेला संघ युनायटेड ऐरोली टीमचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर लगेच आपण करूया. या प्रथमतः सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया. या सन्मान चिन्ह युनायटेड ऐरोली टीमला भूषणजी वर्तक साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत ज्यांनी